102 बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरवर पोलिसांचा रोलर, वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई. 2 वर्षात जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर अखेर नष्ट. नियम मोडणाऱ्यांना पोलिसांचा इशारा. जालना शहरात कर्णकर्कश आवाज करत रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या बुलेट चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या 2 वर्षात दंडात्मक कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या तब्बल 102 मॉडिफाय बुलेट सायलेन्सरवर पोलिसांनी रोलर फिरवत ते पूर्णपणे नष्ट केले. शहरातील विविध भागात बुलेटला फटाक्यांसारखे आवाज करणारे मॉडिफाय सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यानंतर वाहतूक शाखेसह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बुलेट वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून 102 सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. अखेर आज या सर्व जप्त सायलेन्सरवर रोलर फिरवत त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील बुलेट चालकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहतूक शाखेच्या वतीनं स्पष्ट इशारा देण्यात आलाय की शहरात कर्णकर्कश आवाज करणारे किंवा फटाके फोडणारे मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्यांवर यापुढेही सातत्यानं कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी तात्काळ मॉडिफाय सायलेन्सर काढून टाकून नियमांचं पालन करावे असे आवाहन करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मगरे तसेच पोलीस कर्मचारी कचरू गवते, नंदकिशोर कामे, शिवाजी उबाळे, प्रदीप झरेकर आणि रघुनाथ अंभोरे यांनी सहभाग घेतला.